हॅलो. विजय चंद्रकर कर्णधार झाल्यावर पहिलाच धक्का आपल्या संघ मालकाला देत आहेत. संघ मालक श्यामसुंदर आचरेकर संघाचे बाहेर फेकले जात आहेत. आणि सध्याच्या मोसमामध्ये विजय चंद्रकर या नावाची एक वेगळी चर्चा आहे. म्हणजे ज्यांनी नुकतीच मुंबईतील एक मानाची स्पर्धा आपल्या अष्टपैलू कामगिरीने गाजवली आहे आणि तब्बल मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 विरल कार ज्यांना प्राप्त झाले ते विजय चंद्रकर आज घरच्या मैदानावरती प्रतिनिधित्व करतील रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजाच्या आक्रमणावरती गोलंदाज स्वप्नीलजी चिंदरकर यावेळी सज्ज होत आहेत, तर सलामीची जोडी बिनीची जोडी मैदानावरती स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतील. तसेच सौरभ रावले यांच्याकडून पारितोषिक आहे. स्वप्नील चिंदरकर यांच्या प्रत्येक नो बॉलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच मिडन षटक टाकण्यासाठी सूरजजी लोके यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्पर्धा मॅच सुरू झाली नाही आहे आणि पारितोषिकांची खैरात होते. सामन्याला सुरुवात होत आहे. फलंदाज स्ट्राईकला किसन आचरेकर, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने प्रशांत पवार. गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज स्वतः संघाचे संघमालक कॅप्टन स्वप्नील चिंदरकर. तसेच फुलटॉस बॉल जर ओव्हरमध्ये टाकला नाही तर विनयजी हडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्यावेळी पहिला चेंडू आखूट टप्प्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट डी पॉइंटला फटका टोलवायचा होता, मात्र एका खराब चेंडूनं वाईड चेंडूच्या साथीनं स्वप्नील चिंदरकर गोलंदाजीला सुरुवात करतायत. एक धाव जोडली जाते रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या बाजूनं, तर फलंदाज स्ट्राईकला किसन आचरेकर, नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत पवार. ज्यावेळी पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, याही वेळी चेंडू दिशा भरकटताना दिसतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडनं चूक होत आहे. सलग ते 2 चेंडू हे दिशाहीन पद्धतीचे, दिशेपासून भरकटणारे, टप्प्यापासून भरकटणारे वाईड चेंडू तब्बल 2 धावा प्राप्त होत आहेत त्या रियान स्पोर्ट्स या क्रिकेट संघाला. यावेळी मात्र झालेली चूक मैदानावरती दुरुस्त केली जाते. चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा, मात्र फसवा चेंडू. चेंडू दिशा बदलतोय. चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट यष्टिरक्षकांच्या हाती विसवतोय व निर्धाव चेंडू असेल तो स्वप्नील चिंदरकर यांच्या हाती. याही वेळी भन्नाट वेगात, सुसाट वेगात फेकलेला चेंडू स्वप्नील चिंदरकर यांच्या माध्यमातून वेगावर स्वार होऊन गोलंदाजी होते. वेग वेग आणि प्रचंड वेग आपण स्वप्नील चिंदरकर यांच्या माध्यमातून अनुभवतोय. हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी व 2 चेंडू हे निर्धाव. यावेळी गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅक ऑफ द लेनचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर चेंडू होता व त्याच्यावरती शॉर्ट टर्म पुलचा फटका हा किसन आचरेकरला यावेळी टोलवायचा होता. मात्र याही वेळी प्रयत्न राहतोय. चेंडू याही वेळी प्रचंड वेगात फेकला जातोय. चेंडू बॅट यांचा कोणताही संपर्क नाही. चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हाती हा विसावतोय. ज्यावेळी भन्नाट वेगात फेकलेला चेंडू धाव घ्यायची की नाही या विवंचनेत किसन आचरेकर जखडबंद होत आहेत व पहिला विकेट प्राप्त होतोय. पहिली जोडी फोडली जात आहे. जमलेल्या जोडीला सुरुंग लावला जातोय. मिस्टर किसन आचरेकर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. इट इज नवीन फलंदाज मैदानावरती अमित लोके दाखल होताना दिसतील, जे रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत. मात्र बऱ्याच क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी आतुरता आहे, कधी एकदा विजय चिंदरकर मैदानामध्ये येत आहेत. म्हणजे ज्यांचा खेळ आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये उत्तरोत्तर बहरताना पाहिलाय व मागील आठवड्यामध्ये मुंबईची मानाची क्रिकेट स्पर्धा ज्या विजय चिंदरकर यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीने दणानून सोडली, ते अजून मैदानावरती येणं असेल बाकी. नैनी शर्मलकर यांनी जर झेल टिपला तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे महेश चिंदरकर यांच्याकडून. अमित लोके यांनी जर 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी परशुराम बांदिवडेकर यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक.
यावेळी तोल जातोय फलंदाजाचा परमपवित्र मायभूमीला चेंडू या ठिकाणी स्पर्श करत एकेरी धावेसाठी फटका निघतोय. नमस्कार केला जातोय मायभूमीला, म्हणजे कुठेतरी धाव घेताना संकटामध्ये फलंदाज या ठिकाणी सापडतायत, स्वतःला सावरतायत. दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली जात आहे व 2 धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो 4 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल तो या षटकातील. यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू स्वप्नीलजी चिंदरकर यांचा प्रयत्न होता झेल टिपण्याचा, मात्र चेंडू स्वप्नील चिंदरकर यांच्यापासून बराचसा दूरवरती राहतोय. चेंडू निर्जन स्थळी विसावतोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जाते ती अमित लोके यांच्याकडनं. निघालेल्या एकेरी धावेने आघाडीच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या प्राथमिक षटकाचा खेळ समाप्त व एक गडीबाद सांघिक धाव फलक मैदानावरती पुढे सरकतोय. तो 5 या धावसंख्येवर. म्हणजे सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती जरूर चूक झाली. स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडनं 2 चेंडू सलग वाईड फेकले गेले, मात्र राहिलेल्या 6 चेंडूंवरती कमबॅक परतीचा बिबुल मैदानावरती वाजवलाय व 6 चेंडूंवरती एक महत्त्वपूर्ण फलंदाज किसन आचरेकर यांना बाद करत केवळ 5 धावा खर्च केल्यात. त्या स्वप्नील चिंदरकर यांनी बहारदार आघाडीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानावरती समाप्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय. गोलंदाज सज्ज होत आहेत वैयक्तिक पहिल्या डावातील महत्त्वपूर्ण दुसरं षटक फेकण्यासाठी. राजकिशोर परब हे गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतील. ते क्षेत्ररक्षण करणारा AK स्पोर्ट्स 11 या क्रिकेट संघाकडून आयकॉन खेळाडू आहेत. या संघामधील व आयकॉन खेळाडूंच्या विरोधामध्ये बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईकला अमित लोके तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रशांत पवार, ज्याला स्वतःचं खातं खोलणं असेल ते बाकी. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने टोलवला जातोय, फटका हवेत राहतोय, डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर दुसरा हादरा दिला जातोय तो रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. संघाचे एक आयकॉन अमित लोके तंबूच्या आसराला परतले, तर याच रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघातील दुसरे आयकॉन म्हणजे अक्षय विखाळे यावेळी मैदानावरती दाखल होताना दिसतील. ते स्ट्राईकला. हॅलो हॅलो संघ मालक व कॅप्टन विजय चिंदरकर यांना सूचना की डगआउटमध्ये बसा. डगआउटमध्ये बसून मॅचचा आनंद घ्या. कृपया बाउंड्री लाईन पासून जरा मागे राहा. सामन्याला सुरुवात. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी राजकिशोर परब, तर दुसऱ्या बाजूने ज्यांची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकले ते अक्षय विखाळे स्ट्राईकला. यावेळी तसेच गोलंदाजीची विकेट प्राप्त केली त्यासाठी सन्मान्य सचिनजी मसूरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राजकिशोर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेटसाठी. वाईडचा इशारा येतोय विवेक जबडे यांच्याकडनं व त्या वाईडच्या साथीनं सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे सरकतोय. तो 6 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजीच्या आक्रमणावरती राजकिशोर परब, तर स्ट्राईकला नवीन फलंदाज अक्षय विखाळे. ज्यावेळी वेगवान चेंडू होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, अर्थातच वळसा घेतोय, फटका टोलविण्यापासून रोखलं जात आहे ते अक्षय विखाळे यांना. निर्धाव चेंडूच्या साथीनं कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय, आपली हुकूमत सिद्ध करतोय AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ. आतापर्यंत रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वरती व दबाव तंत्र अवलंबलं जात आहे व हे दबाव तंत्र खोडायचं असेल तर या दोहोंना आक्रमक फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. ती अक्षय विखाळे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रशांत पवार. यावेळी डाव्या अष्टीवरती चेंडूचा टप्पा, बहुधा चेंडी डावी अष्टी सोडून जाणारा व त्याचबरोबर एकेरी धाव मैदानावरती सहज पूर्ण. तब्बल 2 धावा प्राप्त होत आहेत रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाला व या 2 धावेने सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय, धाव फलकावरती बदलतोय 8 वरती
व तब्बल पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडू समाप्त झाल्यानंतर प्रशांत पवार हा सलामीवीर विलंबाने स्ट्राईक घेतोय, अर्थातच स्ट्राईक वरती येतोय. 9वा चेंडू असेल सांघिक व तो 9वा चेंडू खेळण्यासाठी प्रशांत पवार हा सलामीवीर स्ट्राईकला. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय, तो स्वप्नीलजी चिंदरकर यांच्याकडनं व तदनंतर सज्ज होतोय गोलंदाज राजकिशोर परब. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मैदानावरती झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर स्वतःचं खातं न खोलता 0 धाब्याची बॅग आपल्या डोक्यावरती घेत प्रशांत पवार बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो हॅलो आपण पारितोषिक जमा करायचं आहे. हॅलो, सौरभ रावले यांनी जे पारितोषिक लावलं होतं नैनेश हरमलकर यांच्या झेलसाठी ते जमा करायचं आहे. तसेच आता किरण ढोलम यांनी प्रत्येक षटकारास सूरज लोके व परेश आचरेकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक षटकारास 1000 रुपये. नवीन फलंदाज मैदानावरती किरण ढोलम यावेळी दाखल होत आहेत. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने अक्षय विखाळे आयकॉन खेळाडू, तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज आपली हुकूमत सिद्ध करतायत ते रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांवरती. ज्यावेळी आल्या आल्या काहीतरी वेगळं करायचं होतं, रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा किरण ढोलमचा यशस्वी ठरतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका हा डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. राजकिशोर यांनी जर बोल्ड काढला तर आदरणीय नंदूजी चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता, यष्टीजीतचं अपील केलं जात आहे, मात्र अपील स्क्वेअर लेग पंच सर नितीन जबडे साफ फेटाळून लावतायत. फलंदाज सुरक्षित आहे आपल्या घरट्यामध्ये, आपल्या क्रीजमध्ये, हे सक्षमपणे तटस्थ भूमिकेत ठामपणे सांगतायत. फलंदाज बचावतायत किरण ढोलम. आल्या आल्या भीम पराक्रम मैदानावरती केला जातोय. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा सफल होतोय, चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे, मात्र तदनंतर रोखलं जात आहे ते गोलंदाज राजकिशोर परब यांच्याकडून. ज्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय, चेंडू मार्गक्रमण करतोय डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. एकेरी धाव सहजासहजी घेतली जात आहे. दुसरी धाव घेण्याची लालसा, मात्र लालसा ही अनिवार्य असल्याचा निर्वाळा डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू देतोय. सरळ फेकीच्या साथीनं दुसरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त व प्राथमिक फलंदाजी करताना रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाची सांघिक धाव 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. भूषण खाजनवाडकर हे आयकॉन खेळाडू AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत मैदानावरती असेल ती AK स्पोर्ट्स 11 त्यांच्या विरोधामध्ये रियान स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. गोलंदाज भूषण खाजनवाडकर तर त्यांच्या विरोधात फलंदाज यावेळी स्ट्राईकला सज्ज होत आहेत ते किरण ढोलम. ज्यावेळी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर वळसा घेतोय, चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय, मोठा फटका टोलविण्याचं स्वप्न यावेळी अधुरं राहत आहे. निर्धाव चेंडूच्या साथीनं हॅट्रिकसाठी सूरज लोके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज भूषण यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू सर्कल भेटतोय, फटका निघतोय लॉंग ऑफ वरती. मिडॉनला चेंडू सहज पार करतोय, मात्र सहजासहजी दुसरी धाव ही घेऊ देणार नाही या मनोच्छेने, या दृढ निश्चयाने. 4 व्हीलरची लाईट बंद करायचे. फलंदाज सज्ज होत आहेत. या ठिकाणी अक्षय विकाळे जे रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे आयकॉन खेळाडू असतील यावेळी स्ट्राईकला.
ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पुलचा फटका सजविला जातोय. स्क्वेअर लेग पंच नितीन जबडे यांना चेंडू पार करतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचतोय. स्वतःचं सर्वस्व झोकतोय डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू. चेंडू सीमापार होणार नाही याची खातर जमा. मोलाच्या धावा रोखल्या जात आहेत, फेकी केली जात आहे. तोपर्यंत तिसऱ्या पंचांची मदत घेतली जात आहे धावपासाठी. NOTOUT नॉट आउट. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित आहेत, फलंदाज बचावत आहेत. अर्थात आयकॉन खेळाडू हे रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट संघातील अक्षय विखाळे यावेळी स्ट्राईकला सज्ज होताना दिसतील. यष्टांना चिकटून या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नील चिंदरकर यष्टिरक्षण करतायत, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आयकॉन खेळाडू भूषण खाजनवाडकर. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सर्कलच्या पलीकडे पाठविला जातोय. चेंडू मिड ऑफला पार करतोय. चेंडू लॉंग ऑफ पर्यंत. एकेरी धाव सहजासहजी मैदानावरती अक्षय विखाळे पूर्ण करतायत. त्यांना साथ देतायत किरण ढोलम. दोहोंच्या सुरेख धावगतीच्या जोरावर नाममात्र एकेरी धाव घेऊ दिली जाते व निघालेली एकेरी धाव लाख मोलाची हे दोन्ही फलंदाज जाणतायत व त्या एकेरी धावेने 3 प्राथमिक फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत, तर सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील ते तिसऱ्या षटकातील, तर गोलंदाज सज्ज होत आहेत भूषण खाजनवाडकर. ज्यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जमिनीची मदत घेतली जाते. फटका मिडॉनला निघतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा ठेवतोय. फेकी अचूक योग्य वेळी केली जात आहे गोलंदाजाकडे. अर्थातच भूषण खाजनवाडकर जो AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाचा आयात खेळाडू, आयकॉन खेळाडू. फेकीनं एकेरी धाव केवळ प्राप्त होतोय, तर सांघिक धाव फलक एका पावलानं पुढे सरकतोय. तो 18 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्यावेळी फलंदाज रचनात्मक फटफट टोलवण्याचा पवित्रा घेत आहेत. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतायत, शफल होत आहेत. फटका लॉंग लेगला सजवायचा होता, मात्र प्रचंड वेगात फेकलेला चेंडू, भन्नाट वेगात फेकलेला चेंडू ज्यावेळी फलंदाज अक्षय विखाळे यांना पुरता चकवतोय. निर्धाव चेंडू स्वरूप 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त. तर सांघिक धावफलक मंदावलेल्या अवस्थेत एका नाजूक धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय. केवळ 18 धावा धावफलकावरती, म्हणजे प्रति षटकामागे 6 धावांची धावगती आतापर्यंत राखतोय तो रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट संघ. जर विजय चिंदरकर मैदानावरती आले असते तर आतापर्यंत 60 ते 70 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या असता. मात्र निर्णय चुकतोय. विजय चिंदरकर अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत. मला वाटतं जर आता विकेट आली ना तर मैदानावरती नक्कीच एकच नाव असेल, विजय चिंदरकर. आणि ज्यांच्या मनगटामध्ये क्षमता आहे, क्रीडारसिक आम्हाला सांगतायत की एकेकाळी त्यांनी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार देखील ठोकलेले आहेत. आणि तो भीम पराक्रम ज्या ज्या क्रीडारसिकांनी पाहिलाय, याची देही याची डोळा, ते क्रीडारसिक आम्हाला सांगतायत विजय चिंदरकर यांनी 2017 मध्ये 6 चेंडू 6 षटकार ठोकलेत. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती फटका सजवायचा होता तो लॉंग लेगला, मात्र भन्नाट वेगात फेकलेला चेंडू फलंदाजाला चखवतोय मैदानावरती. अर्थातच किरण ढोलमला पारितोषिक आहे. फलंदाज बाद झाला तर बाद होणाऱ्या फलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे विजय चिंदरकर यांच्याकडून. ज्यावेळी गोलंदाज सचिन आचरेकर गोलंदाजीसाठी सज्ज. आखोट टप्प्याचा चेंडू हाफ पिच हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती पुलचा फटका जरूर मैदानावरती टोलवायचा होता तो किरण ढोलम यांना. मात्र मनामध्ये वेगाचा अंदाज बांधला होता, त्याला तडा जाऊ दिला जातोय. प्रचंड वेगात भन्नाट वेगात चेंडू फेकला जातोय व आव्हान रोखलं जातंय ते किरण ढोलम यांचं. बघता बघता अंतरिम षटक 2 चेंडू समाप्त. केवळ शेवटचे 4 चेंडू असतील ते बाकी. ज्यावेळी उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय. चेंडू या ठिकाणी दिशाहीन पद्धतीचा, दिशेपासनं भरकटणारा, इच्छित त्यापासनं भरकटणारा, आपल्या लाईनपासनं भरकटणारा, लेनपासनं भरकटणारा. सांघिक धावफलक एकेरी धावेच्या साथीनं पुढे सरकतोय तो 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि तिसऱ्या पंचांची मदत अर्थातच वाईडसाठी रिव्ह्यू घेतला जातोय.
आणि आमचे तिसरे मॅच ऑफिशियल्स या ठिकाणी PC रूममध्ये खातर जमा करतायत व काही क्षणांमध्ये योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल की चेंडू फेअर आहे की अनफेअर. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन आहे, इट इज अ वाईड, चेक केलं जात आहे PC रूममध्ये. येस, ऑनफिल्ड अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. चेंडू वाईड आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर होता. अतिरिक्त एक धाव जोडली जाते व त्या अतिरिक्त एकेरी धावेने सांघिक धाव फलक 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. ज्यावेळी फलंदाज बॅकफुटला सरकताय, स्वतःसाठी जागा बनवताय, स्वतःसाठी रूम बनवतायत, क्षेत्राची निवड करताय, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात फटक्याची देखील निवड केली जाते. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आमचे अनुभवी पंच नितीन जबडे सरांच्या दिशेने टोलविला जातोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जात आहे फलंदाज अक्षय विखळे यांच्या बॅटमधून व निघालेल्या एकेरी धावेने 3 गडी बाद होत आहेत तर सांघिक धाव फलक हा 21 वरती पोहोचतोय. यावेळी त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय मैदानावरती. आता तरी मैदानामध्ये विजय चिंदरकर येतील का, हॅलो, हा यक्ष प्रश्न आहे. असते तर त्यांच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. मात्र पारितोषिक हुकलंय कारण विजय चिंदरकर अजूनही बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. एक बक्षीस येत आहे. मितेश नाटेकर यांनी जर प्रत्येक धावेसाठी 5000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. मितेश नाटेकर यांना प्रत्येक धावेसाठी 5000 रुपये. म्हणजे एक धाव आणि 5000 खिशात घालायचे आहेत. फलंदाजांना सुवर्ण संधी असेल, मात्र दुसऱ्या बाजूनं नेमकं काय घडतंय हे पाहणं उत्सुकतेचं. फलंदाज नवीन मैदानावरती सज्ज होत आहे. स्ट्राईकला प्रथमेश मटकर तर सफलताप्राप्त गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतील ते सचिन आचरेकर. सफलताप्राप्त गोलंदाज सज्ज होत आहेत ते सचिन आचरेकर तर दुसऱ्या बाजूनं प्रथमेश मटकर हे स्ट्राईकला. आल्या आल्या आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती मिड ऑफला फटका हा सजविला जातोय. रिबॉन्ड फटका आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा. झेल नक्कीच हातातनं निसटतोय गोलंदाज सचिन आचरेकर यांच्या व प्रशांत मटकर यांना जीवनदान मैदानावरती दिलं जात आहे. खेळ समाप्त होतोय शेवटच्या षटकातील. आतापर्यंत 5 चेंडूंचा शेवटचा आणि अंतरिम चेंडू बाकी असेल. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू, अपरकटचा फटका, चेंडू मिड ऑफला पार करतोय, लॉंग ऑफला पोहोचतोय. एकेरी धावेची पावलं वेगात दुसऱ्या धावेकडे वळत आहेत. तिसरी धाव घ्यायची आहे, मात्र धावबाद या ठिकाणी स्ट्राईकला फलंदाज होत आहेत. तिसरी धाव घेताना प्रशांत मटकर पुरते संकटामध्ये सापडतायत व तब्बल 5 फलंदाज हे बाद झाल्यानंतर 5वा हादरा बसल्यानंतर सांघिक धाव फलक 24 धावा. आता डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाला 24 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल, मात्र 24 चेंडूत 25 धावा सहजासहजी बनवतोय रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये AK स्पोर्ट्स क्रिकेट संघ हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. मला असं वाटतं साकल्य वर्तमान भाकीत करतोय. जर विजय चिंदरकर यांनी पहिलं जर प्राथमिक षटक फेकलं ना तर प्रतिस्पर्धी संघ एकही धाव नाही करू शकत, कारण या गोलंदाजांच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. जवळजवळ 140 किलोमीटर ते 150 किलोमीटर वेगाने आम्ही त्यांची गोलंदाजी पाहिली आहे 2016 मध्ये मुडेश्वरच्या मैदानावर. त्यामुळे विजय चिंदरकर यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. जर त्यांनी पहिलं षटक मेडन फेकलं ना तर सामना सहज विजय होऊ शकतो तो रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघ.
प्रणव नरे ही जर सलामीची जोडी मैदानामध्ये आली तर महेश चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आता हे देखील पाहावं लागेल की AK स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडनं कोणती जोडी मैदानावरती येते, कारण 24 चेंडू आहे. 24 चेंडूंमध्ये 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग हा सहज सोपा असेल की दुसऱ्या बाजूनं विजय चिंदरकर सारखे कसलेले गोलंदाज, त्यांचा अनुभव व त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या छत्रछायेखाली जो रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट संघ लढत देतोय तो संघ सहज विजय संपादित करतोय की नाही, प्रतिस्पर्धी संघाला 24 चेंडू 25 धावांपासून रोखतो की नाही हे पाहणं असेल ते उत्सुकतेचं. चला क्षेत्ररक्षण सजवा रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट संघ. संघनायक संघमालक विनंती असेल विजयजी चिंदरकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा. तर दुसऱ्या बाजूनं प्रतीक्षा असेल मैदानावरती AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या सलामीच्या जोडीची, बिनीच्या जोडीची. आदरणीय सत्यवानजी विखाळे यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. जर विजय चिंदरकर यांनी पहिलं प्राथमिक षटक मैदानावरती फेकलं तर त्या षटकासाठी रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे विजयदादा तुम्हाला फक्त चेंडू हातात घ्यायचा आहे, पहिलं षटक फेकायचं आहे आणि विखाळे साहेबांचे 200 रुपये आपल्या खिशामध्ये घालायचे आहेत. पारितोषिक आलंय तेजस रावले आणि ईशान फाटक. जर सलामीवीरांनी पहिल्या षटकामध्ये सामना संपवला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तेजस रावले आणि ईशान फाटक यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये धावा जर का पूर्ण केल्या दोन्ही सलामीवीरांनी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. आघाडीची जोडी अक्षय खाजनवडकर त्यांच्या साथीला स्वप्नील चिंजरकर हे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. पहिलं प्राथमिक षटक जोखीम असेल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, गोलंदाज सज्ज होताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिल्या डावातील पहिलं षटक फेकण्यासाठी अमित लोके हे टेनिस बॉल क्रिकेटने चेक. तसेच पारितोषिक आहे स्वप्नील चिंदरकर यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी नम्रता चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वप्नील चिंदरकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे सामना सुरू होतानाच या ठिकाणी स्वप्नील चिंदरकर यांच्यावर देखील त्यांच्या पत्नीकडून बक्षिसांची खैरात ही होताना दिसते. यावेळी पहिला चेंडू यू विल मिस मी, आय विल डेफिनेटली हिट यू. या ठिकाणी चेंडू थेट त्रिफळाचा वेध घेतोय, त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिल्या चेंडूवरती अक्षय खाजनवाडकर बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. पारितोषिक ईशान पाठक यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच गुरुदास सिंदरकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच ज्याप्रमाणे जानवले प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक प्रस्थापित केले, बेडणे प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक प्रस्थापित केली, 4 चेंडूमध्ये 4 विकेट जर का घेतले गेले तर परेश आचरेकर आणि विनय हडकर यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि नवीन फलंदाज मैदानावरती AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजकिशोर परब हा फलंदाज स्ट्राईकला असेल तर अमित लोके हे सफलता प्राप्त गोलंदाज गोलंदाजीच्या आक्रमणावर. तसेच अमित लोके यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आहे. जर स्वप्नील चिंदरकर यांना जर त्रिफळाचित केलं तर नम्रता चिंदरकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील चिंदरकर यांना त्रिफळाचित केलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. ज्यावेळी पहिला चेंडू यावेळी हाफ ट्रॅकर होता, आखोट टप्प्याचा होता. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजाचा बोलबाला ज्या पद्धतीने पाहिला तोच बोलबाला दुसऱ्या सत्रामध्ये रिलायन्स स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडनं देखील पाहायला मिळतोय. तसेच मिडल षटकसाठी तेजस रावले आणि प्रतीक चिंदरकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अमित लोके यांच्यासाठी मिडल षटक टाकलं तर तेजस रावले आणि प्रतीक चिंदरकर यांच्याकडून 1,000 रुपये. सलग 4 चेंडू
निर्धाव फेकले जात आहेत. याही वेळी ते चित्र मैदानावरती म्हणजे ढुंडो ढुंडो रे साजना ही परिस्थिती मैदानावरती. आता जर का अमोल जामदाडे सर असते ना तर ते त्यांचं फेमस वाक्य बोलले असते की बॅट एका बाजूला चेंडू एका बाजूला म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू फटका सजवला जातोय मिडऑफ वरती. याही वेळी चेंडू बॅटला स्पर्श करतोय मात्र फटक्यापासून रोखलं जात आहे. निर्धाव षटक मैदानावरती हाताळलं जात आहे. निर्धाव षटकासाठी पारितोषिक येते प्रतीक चिंदरकर आणि तेजस रावले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच विजय चिंदरकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर षटक टाकण्यासाठी आले फक्त षटक टाकलं तर अमोल चिंदरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी पहिल्या प्राथमिक सत्रामध्ये म्हणालो होतो की जर विजय चिंदरकर हे गोलंदाजी करण्यासाठी आले आणि त्यांनी निर्धाव षटक फेकलं तर नक्कीच सामना डोहीजड होईल एके स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. मात्र विचार केला तर झालं असं रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं म्हणजे एके स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं की त्यांनी अभ्यास केला विजय चिंदरकर यांचा आणि पेपर आलाय अमित लोके यांचा. म्हणजे अमित लोके यांनी ते सोपस्कार या ठिकाणी पूर्ण केलेत. आपण अपेक्षा केल्या होत्या विजय चिंदरकर येतील पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक फेकतील मात्र तसं झालं नाहीये. गोलंदाजीसाठी अमित लोके आले त्यांनी निर्धाव षटक फेकलंय. आता विजयाच्या समीकरणाचा विचार केला 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 25 धावा या बनवायच्या आहेत. स्वप्नील चिंदरकर यांना जर बाद केलं तर विनय हडकर आणि परेश यात्रेकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि क्रीडा रसिकांकडनं चर्चा होत आहे की विजय चिंदरकर यांचं षटक राखीव ठेवलंय. तसेच सूरज लोके यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. प्रथमेश मटकर यांनी जर स्वप्नील चिंदरकर यांना बाद केलं तर प्रथमेश मटकर हे गोलंदाज यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. म्हणजे वैयक्तिक पहिलं डावातील दुसरं षटक 3 षटक 18 चेंडूंचा खेळ बाकी व 25 धावा पाऊस इतकी मजल गाठायची आहे ती एके स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंडू स्वप्नील चिंदरकर अतिरिक्त जोखीम न घेता मोठा फटका टोलविण्याचा नाद सोडतायत. केवळ एकेरी धाव घेतली जाते ती कव्हरला. तब्बल 7व्या चेंडूवरती संघाचं खातं खोललं जात आहे. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला या ठिकाणी परत आहेत. 1 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत आहेत व नाममात्र 1 धाव 7 चेंडूंचा खेळ हा समाप्त. सतरा चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी आहे व विजयासाठी आवश्यक असतील त्या 24 धावा. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गोलंदाज प्रथमेश यांचा त्याच्यावरती राजकिशोर परब यांचा मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा अखेरच्या क्षणी पवित्र राहतोय. चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करतोय. चेंडू शॉर्ट फाईन लेग वरती पहिल्या प्रयत्नात उचलला जातोय. फेकी केली जाते. नाममात्र एकेरी धाव प्राप्त होते राजकिशोर परब या फलंदाजांना. तर सांघिक धाव फलक 1 षटक 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तसेच गंधार आचरेकर याच्यासाठी पारितोषिक आहे. ईशान फाटक यांच्याकडून जर कॅश ठेपली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केला जातोय व तदनंतर प्रथमेश हे गोलंदाज सज्ज होत आहेत ते गोलंदाजीसाठी. ज्यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा या ठिकाणी फसतोय व फलंदाज स्वप्नील चिंदरकर निराश मनाने दुःखी वदनाने या ठिकाणी बाद होत आहेत. तंबूचा आसरा घेत आहेत डीजेच्या साथीनं. जितेश बगाड मैदानावरती येत आहेत. मात्र जितेश बगाड जर पहिल्या चेंडूवरती बाद झाले तर महेश चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक चेक. तसंच पारितोषिकाचे मानकरी ठरतायत विनय हडकर, परेश आचरेकर आणि सूरज लोके यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक.
सूरज लोके यांच्याकडून 500 आणि विनय हडकर आणि परेश आचरेकर यांच्या दोघांकडून 500 असे तब्बल 1000 रुपयाचे मानकरी ठरत आहेत. प्रथमेश मटकर. शबडी सुरेख असा चेंडू, शॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू अगदी विसावतोय. आल्या आल्या जितेश बगाड यांना मोठा फटका टोलवायचा होता, मात्र त्या मोठ्या फटक्यापासून सबसेल मैदानावरती प्रथमेश हे गोलंदाज त्यांना रोखतायत. निर्धाव चेंडूच्या साथीनं सांघिक धाव फलक जयसेता केवळ 2 धावा धाव फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखूट टप्प्याचा चेंडू, बॅक ऑफ द लेनचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सहजासहजी लॉंग लेगला किंवा फाईन लेगला जाऊ शकला असता, मात्र फलंदाजाचे प्रयत्न अधुरे ठरतायत. चेंडू सहज चखवतोय जितेश बगाड यांना. चेंडू यष्टिरक्षकांच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. तर दुसऱ्या षटकाची भैरवी घालणारा, इथिश्री करणारा शेवटचा चेंडू असेल गोलंदाज प्रथमेश यांचा बाकी. त्यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, बिमर पद्धतीचा चेंडू थेट जितेश बगाड यांना स्पर्श करतोय. मोठा फटका टोलविण्यापासून रोखलं जरूर जातंय, मात्र बिमर चेंडू, नो चेंडूचा इशारा व त्या नो चेंडूच्या साथीनं जखम होताना दिसेल गोलंदाज प्रथमेश यांच्या गोलंदाजीला. व याच जखमेवरती मीठ चोळणारा फ्री हिटचा इशारा देखील येईल, तो नितीन जबडे सरांकडून. फ्रीडची संधी असेल यावेळी फलंदाजांसाठी, मात्र फ्रीडच्या चेंडूवरती नेमकं कोणती किमया, कोणता पराक्रम फलंदाज जितेश बगाड मैदानावरती साध्य करतायत हे पाहणं उत्सुकतेचं. यावेळी फुलर लेन पद्धती मित्रा फ्रीड आहे मात्र आपण आता बाद होणार आहे, कारण फ्रीड वरती फक्त धावबाद करण्याची संधी असते. मी जवळजवळ 2 ते 3 वेळा सांगितलं फ्री हिटची संधी आहे, मनाजोगा फटका टोलवण्याची संधी आहे, मात्र माझा आवाज आपल्या कानापर्यंतच पोहोचलेला नाही आहे. त्रिफळा उद्ध्वस्त क्रीजच्या बाहेर पावलं या ठिकाणी वळाले आणि यावेळी धावबाच्या स्वरूपात शिकार ठरतायत जितेश बगाड. सचिन आचरेकर यावेळी दाखल होताना दिसतील. म्हणजे मला नेमकं समजत नाही जितेश बगाड यांच्या मनामध्ये काय चालू होतं. पंचांनी देखील फ्री हिटचा इशारा दिला, आम्ही देखील कॉमेंट्री बॉक्स मधून सांगितलं फ्री हिटची संधी आहे. सबसेल त्रिफळा उद्ध्वस्त केला, फलंदाज थेट पॅव्हिलियनच्या दिशेने निघाले. हेच हेरलं यष्टिरक्षकांनी, यष्ट्या उचलल्या, धावबादचा शिकार ठरले ते जितेश बगाड. जवळजवळ तिसरा हादरा बसतोय. सांघिक धाव फलक जयसेता म्हणजे सांघिक धाव फलक 4 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज यावेळी अक्षय विखाळे, जे आयकॉन खेळाडू आहेत रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे, ते सज्ज होत आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 22 धावांची असेल ती आवश्यकता. ज्यावेळी पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा फेकायचा होता, तो सफल ठरतोय. चेंडू थेट वेगात यष्टिरक्षक प्रशांत पवार यांच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूने दबावामध्ये जाताना दिसेल, तो एके स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघ. दबाव तंत्र अवलंबताना दिसतोय, तो रियान स्पोर्ट्स हा क्रिकेट संघ. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. पुरते निराश दिसत आहेत एके स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाचे सहकारी आपल्या पाठीराख्यावरती, आपल्या सहकार्यावरती. निर्धाव चेंडू, 2 चेंडू हे समाप्त.
ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका शॉट मिड विकेट वरती अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलला जातोय. नाममात्र एकेरी धाव घेतली जाते व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो 4 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे सामना कुठेतरी निष्ठट चाललाय तो AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या बाजूने. तर विजयावरती पकड आतापर्यंत तरी मजबूत करतोय तो रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघ गोलंदाजीच्या आक्रमणावर. ज्यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू जरूर प्रयत्न होता सचिन आचरेकर यांचा मोठा फटका टोलविण्याचा, मात्र भन्नाट वेगात फेकलेला चेंडू चारोखानी चित करतोय. चेंडू व बॅट यांचा संपर्क होताना दिसला नाही. चेंडू थेट यष्ट्यांना चखवतोय, यष्ट्यांना हुलकावणी देतोय. यष्टिरक्षक प्रशांत पवारच्या हाती विसावतोय चेंडू व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. याही वेळी ते चित्र मैदानावरती म्हणजे ढोंडो ढोंडो रे साजना ही परिस्थिती आपण अनुभवतोय व सातत्याने निर्धाव चेंडू जाण्याचा नित्यक्रम मैदानावरती सुरू आहे तो AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून. आणि सचिन आचरेकर या चेंडूवरती बाद झाले तर महेश चिंदरकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ऑन साइडला ड्राईव्हचा फटका नाममात्र एकेरी धाव निघाली. या चेंडूवरती एकेरी धावेच्या साथीनं जवळजवळ 3 षटक 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. सांघिक धाव फलक केवळ मैदानावरती स्थिरावतोय तो 5 या धावसंख्येवर. म्हणजे आता शेवटचं 1 षटक बाकी असेल 6 चेंडू आणि त्या 6 चेंडूंवरती 20 धावा बनवायच्या आहेत. आणि मला वाटतं गोलंदाजीमध्ये आपण ज्यांची प्रतीक्षा पाहत होतो बहुधा विजय चिंदरकर आता गोलंदाजीसाठी येतील. सर्वांची इच्छा आहे विजय चिंदरकर यांनी गोलंदाजी टाकावी. सहकारी मित्र परेश आचरेकर आहेत, विनय अडकर सांगतात की विजय चिंदरकर यांनीच गोलंदाजी टाकावी. आणि प्रसाद सामना सुरू होण्याच्या अगोदर ना परेश दादा आचरेकर मला बोलले होते की जर विजय चिंदरकर हे षटक हाताळण्यासाठी आले आणि त्यांनी जर मिडन षटक फेकले तर त्या मिडन ओव्हरसाठी पारितोषिक असेल रोख रक्कम 50,555. सागर अजून एक माहिती मिळते अशाच प्रकारेचं नेतृत्व विजय चिंदरकर यांचं सातत्याने राहिलंय. नेहमीच स्वतः गोलंदाजी न घेता दुसऱ्यांना संधी देऊन आपल्या संघाला विजय कसा मिळेल याकडे नेहमीच त्यांचं लक्ष असतं. नावातच आपला विजय आहे आणि तो विजय मिळवण्यासाठी रणनीती आखली जाते. नक्की सर्वांना सांगितलं होतं मी गोलंदाजी करेन आणि विजय यांचा सर्वांनी अभ्यास केला परंतु गोलंदाज वेगळेच इथे पाहायला मिळाले आणि त्याचमुळे बॅटिंग करणारा संघ इथे बॅकफुटला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटचे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. विजय बरासा दूरवरती आणि तो पण विजय चिंदरकर यांच्यामुळे. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 20 धावा. ज्यावेळी डावखुरे हाताचे गोलंदाज हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सचिन आचरेकर यांना मोठा फटका जरूर टोलवायचा होता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी ही शेवटच्या षटकामध्ये किसन आचरेकर या गोलंदाजांची आपण अनुभवतोय. निर्धाव चेंडूने आता शेवटचे 5 चेंडू व त्या 5 चेंडूंवरती तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. शेवटी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू मात्र वाईड चेंडूचा इशारा येतोय. तसेच पारितोषिक येते अमोल चिंदरकर यांच्याकडून विजय चिंदरकर यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर कॅच घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल विजय चिंदरकर यांच्यासाठी. म्हणजे लाखो बक्षिसांची खैरात आतापर्यंत झालीच असेल. या सामन्यामध्ये गोलंदाज सज्ज होत आहेत. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू बॅटच्या टोला स्पर्श करतोय, फटका मिड ऑन पार करतोय, फटका लॉंग ऑन पर्यंत पोहोचतोय. डीप वरनं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतोय, संरक्षण देतोय, फेकी केली जात आहे. तोपर्यंत एकेरी धाव सहजासहजी मैदानावरती निघालेली एकेरी धाव लाख मुलाची मात्र विलंब होतोय. मोठे फटके यायला हवे होते AK स्पोर्ट्स 11 क्रिकेट संघासाठी. मात्र ज्या क्षणी स्वप्नील चिंदरकर बाद झाले ना त्यावेळी विजयाच्या आशा अपेक्षा या देखील मावळताना दिसल्या त्या AK स्पोर्ट्स 11 या क्रिकेट संघाच्या बाजूनं. शबील लोवर फिल्टर्स पद्धतीचा चेंडू विजय चिंदरकर यांनी कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडू त्या ठिकाणी रोखलेला आहे. म्हणजे पायाची मदत घेतली आहे, पायाच्या साथीनं चेंडू रोखलाय. धावबळचे शिकार ठरले सचिन आचरेकर. मैदानावरती तब्बल 5वा हादरा बसलाय. 3 चेंडू बघता बघता समाप्त झालेत. आता शेवटचे 3 चेंडू असतील ते बाकी.
विचार केला ना तर कालचा दिवस अमोल चिंदरकर यांनी गाजवला होता. त्यांनी देखील अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र तीच कामगिरी आज विजय चिंदरकर करतायत. त्यांनी काही नाही केलं, बॅटिंग नाही केली, बॉलिंग नाही केली, तरी पण आपल्या संघाला विजयी करून दिलाय. चेक बॅटरसाठी विजय पारितोषिक आहे. चिंदरकर. सूरज लोके यांच्याकडून ही जर मॅच जिंकवून दिली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू डावी अशी सोडून जातोय. अनुभवी पंच नितीन जबडे सर यांच्याकडनं चेंडू वाईड असल्याचं निर्वाळ येतोय. वाईडच्या साथीनं सांघिक धाव एकेरी धावेने पुढे सरकते. 8 धावा आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणि बॅटर भूषण यांच्यासाठी पारितोषिक आहे. षटकारासाठी 500 रुपये प्रत्येक यांच्याकडून. यावेळी सुसाट वेगात फेकलेला चेंडू, भन्नाट वेगात, प्रचंड वेगात फेकलेला चेंडू. फलंदाज बॅकफुटला सरकले, स्वतःसाठी जागा बनविली, मात्र चेंडू बॅटांचा तीळ मात्र देखील संपर्क नव्हता. चेंडू थेट वेगात यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं आता जवळजवळ विजयावरती आपला शिक्कामोर्तब करतोय, नाव ठेवतोय या ट्रॉफीवरती रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघ. ज्यावेळी फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप कव्हर पॉइंटला खेळाडू पाठलाग करतायत, मात्र मोक्याच्या क्षणी चेंडू थांबत नाही. चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार डीजे. चिंदरकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूवर तरी विजय चिंदरकर चेंडू फेकतील का? त्यांची शैली बघायची आहे क्रीडा रसिकांना. स्वप्नील गोलंदाजीची यांच्याकडून षटकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅटर भूषण यांच्यासाठी षटकारासाठी तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी विजयी झालाय रियान स्पोर्ट्स क्रिकेट संघ. व्यासपीठावर पाहणार आहोत.